लोकसभा चुनाव का अंतिम चरण का मतदान अभी बाकी है, लेकिन इससे पहले चुनावी सरगर्मी काफी तेज हो गई है। इसी बीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने एबीपी न्यूज को दिए इंटरव्यू में कांग्रेस पर निशाना साधते हुए दावा किया कि 1982 में आई फिल्म के बाद दुनिया भर में महात्मा गांधी को पहचान मिली। अब कांग्रेस नेता और पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ने आज कोल्हापुर में बोलते हुए इस टिप्पणी को लेकर प्रधानमंत्री की आलोचना की है। नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटलंय, काय झाले, पंतप्रधानांचे जे सगळी वक्तव्य त्यांनी एक तर खूप सभा घेतलेल्या आहेत। 2019ला महाराष्ट्रात त्यांनी 7 जाहीर सभा घेतल्या होत्या, आता 20च्या वर घेतलेल्या आहेत। म्हणजे त्यांना कळून चुकलेलं आहे की आपण काही पुन्हा निवडून येत नाही। आणि त्या प्रत्येक सभेतली त्यांची वक्तव्य जर पाहिली, त्या वक्तव्यातली विसंगती पाहिली, तर मला वाटते त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे। त्यांनी थोडंसं उपचार करून घेण्याची गरज आहे। म्हणजे त्यांचा बॅलन्स बिघडलेला असं त्याचं दिसते आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एकतर धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करायचा तरी पुरेपूर प्रयत्न केला, पण या देशातील जनतेने त्याला काही प्रतिसाद दिला नाही। निवडून येण्याकरता, सत्तेत राहण्याकरता वाटेल ते करावं लागलं तरी करायचं त्यांची तयारी दिसते। आता बोलायला काही मिळालं नाही तर म्हणून गांधीजींच्यावर त्यांनी आता राग काढलेला आहे। कदाचित पंतप्रधानांचं शिक्षण हे बेताचंच झालेलं आहे किंवा झालेलं नाही, त्यामुळे त्यांना महात्मा गांधींचं जगात काय महत्व आहे याची त्याला जाणीव नाही आहे। आणि म्हणून ते सिनेमा बघूनच त्यांनी महात्मा गांधींची त्यांची ओळख झाली असावी। ती सिनेमामुळे खूप प्रभावित झाले असल्यामुळं जगच महात्मा गांधींना सिनेमा पाहून ओळखू लागलं, असं हास्यास्पद विधान त्यांनी केलेलं आहे। पण मी जे म्हटलं की त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे, त्याच्या विधानाचं आपण जर विश्लेषण केलं तर अशा प्रकारची व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे, दुर्दैव आहे म्हणावं। नागपुर समय, गली से दिल्ली तक।